वेलकम बॅक टू विनय भटक्या. आपण आहोत तीर्थन व्हॅलीमध्ये आणि तीर्थन व्हॅलीमधला आपला आजचा 5वा दिवस आहे. आज आपण करणार आहोत ट्रेक टू रघुपूर फोर्ट. तिकडे जाणार आहोत. साधारण जीबीपासून 12 किलोमीटरवर जलोरी पास आहे आणि जलोरी पासमधनं हा ट्रेक चालू होतो. रघुपूर किल्ला हा भारतातील हिमाचल प्रदेशातील शांत तीर्थन खोऱ्यात असलेला एक प्राचीन किल्ला आहे आणि हा किल्ल्याबद्दल जास्त काही कोणाला फार माहिती नाही आहे. असं बोललं जातं की तो 16व्या किंवा 17व्या शतकात बांधला गेला असावा. तर आपण आता जाणार आहोत तो बघायला तीर्थन व्हॅलीमध्ये जलोरी पासवरनं ट्रेक करत. आम्ही निघालो सकाळी जीपीवरनं ब्रेकफास्ट करून आणि जीबी टू जलोरी पास हा 12 किलोमीटरचा अतिशय सुंदर असा हा रस्ता आहे आणि असं त्या रस्त्यावरनं आम्ही जलोरीला पोचलो. जलोरी हे एक फार फेमस ठिकाण झालेलं आहे तीर्थन व्हॅलीमधलं, कारण इथनं तुम्हाला 2 ट्रेक करता येतात. पहिला घेतला आम्ही महाकाली मंदिर मातेचं दर्शन, जलोरी मातेचं दर्शन आणि मग पुढचा ट्रेक चालू केला. बहुतेक सगळी मंडळी मातेचं दर्शन घेऊनच चालू करतात. आणि इथून दिसते हा रस्ता होता. हा आम्ही 2 दिवसापूर्वी सेलोसर लेक आणि 360 डिग्री व्ह्यू पॉईंटला आम्ही या इथून ट्रेकला गेलो होतो. सुरेख असा ट्रेक झाला, पण पाऊस, स्नोफॉल, गारा, प्रचंड थंडी यांनी आमच्या ट्रेकला खूपच आम्हाला त्रास झाला. या महाकाली मंदिरच्या इथनंच तुम्ही जलोरी सिलोसर लेक आणि नंतर समोर जो रोड दिसतो आहे मी तुम्हाला दाखवतो, त्या रोडवरनं तुम्हाला रघुपूर फोर्टला जाता येतं. रघुपूर फोर्टला जाताना रस्त्यावरच इथे हा दिसतो आहे, हा एक धाबा टाईप ट्रक उभा होता आणि जी मंडळी ट्रेक करता जातात ती इथे थांबून चहा पितात, कॉफी पितात. माझ्या मागे दिसतंय हे सगळं थिक फॉरेस्ट आहे आणि बघा बरीचशी मंडळी इकडे थांबलेली आहेत. आमचे पण लोक इथे आहेत आणि इथे ह्या गाडीवर गरमागरम कॉफी, चहा, आमलेट, नंतर राईससुद्धा मिळतो तिथे. हे बघा हे सगळे लोक आमची इथे आहेत. आणि हा समोर जो रोड जातो खाली, हा नारखंडवरून शिमल्याला जातो. त्यामुळे जलोरी पासवरनं तुम्ही शिमल्यालासुद्धा जाऊ शकता. इथे लोक सकाळी राजमा चावलसुद्धा खाऊन पुढे ट्रेक करता निघतात. आणि हे आहे रघुपूर फोर्ट, 3 किलोमीटर दाखवतो आहे. हा जो ट्रेक आहे सुरेख असा हा ट्रेक आहे आणि आजचं वातावरण जे होतं ते एकदम मस्त असं वातावरण होतं. सनशाईन होता आणि दुपारी 2 वाजेपर्यंत फोरकास्ट होता हे असंच राहील. आणि आम्ही असं या जंगलातनं चालायला निघालो. 1.5 ते 2 नंतर वेदर खराब होणार होती. टॉपला स्नोफॉल, पाऊस व्हॅलीमध्ये जीबी व्हॅलीमध्ये सुरू होण्याचा फोरकास्ट होता, पण सकाळी लख्ख असा सूर्यप्रकाश होता. त्यामुळे आम्हाला सकाळी जाण्याकरता एकदम मस्त वातावरण मिळालं. टेम्परेचर साधारण 5-6 डिग्री असेल. आणि असं करत आम्ही रघुपूर फोर्टच्या मिड पॉईंटला पोचलो. जलोरी पास टू रघुपूर फोर्ट हे 3 किलोमीटरचं अंतर आहे आणि 1.5 किलोमीटरवर हा मिड पॉईंट आहे. इथे बरेचसे असे धाबे लोकल लोकांनी बांधलेले आहेत. इथपर्यंतचा ट्रेक हा जवळजवळ फ्लॅटच बोलता येईल, जास्त काय त्रास देण्यासारखा असा ट्रेक नाही आहे. आजूबाजूचं जर तुम्ही नेचर बघितलं तर ब्युटिफुल नेचर असं तुम्हाला देता येईल. लश ग्रीन इथे दिसतं आहे आणि या इथे चहा, कॉफी
सारखं घेऊन लोक मग पुढचा प्रवास करतात. ह्या पॉईंटवरनं रघुपूर फोर्टकरता जाण्याकरता 1 किलोमीटरचा जो काही ट्रेक आहे तो अतिशय स्टिफ असा ट्रेक आहे आणि तोच थकवा देणारा असा हा ट्रेक आहे रघुपूर फोर्टचा. सेलोसर लेकला तुम्ही गेला तर तो जवळजवळ फ्लॅट असाच ट्रेक आहे, पण 360 डिग्री पॉईंटला गेला तर तुम्हाला बरीचशी चढण आहे. त्यापेक्षाही थोडीशी जास्त चढण इथे आहे. आजूबाजूचं बघा काय सौंदर्य आहे. इथे हे बाकडी टाकलेली आहे त्या ढाबेवाल्यांनी. मस्त चहा पीत इथे बसायचं आणि हा गरमागरम चहा आणि कॉफी मिळते. असं वाटतं इथेच बसून राहावं 4-4 तास, पुढे जायचंच नाही. आणि हे आजूबाजूचं जे काय निसर्ग आहे, अप्रतिम असा निसर्ग आहे, व्ह्यू तो बघतच बसावा. हे ह्यांचे ढाबे आहेत, हे आतमध्ये त्यांनी बसण्याकरता व्यवस्था केलेली आहे. लोक इथे येतात, बसतात. थंडी खूप असते त्यामुळे त्यांनी ब्लँकेटची पण सोय केलेली असते. आणि आता हा बघा काय सुंदर असा व्ह्यू दिसतो आहे. फोटोग्राफी करण्याकरता तर तीर्थन व्हॅली अप्रतिम जागा आहे. हे दोन्ही ट्रेक जे आहेत ते सुंदर असे ट्रेक आहेत. थोडासा तुम्हाला फिटनेस असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता. फोटो काढण्याकरता सुद्धा काय सुंदर दिसते बघा. बॅकग्राऊंड बघा किती सुंदर अशी आली आहे आणि निळभोर आकाश आहे. पण हे फक्त 2 वाजेपर्यंत किंवा 1:30 वाजेपर्यंत होणार होतं. नंतर मग चालू झाला हा 60 मिनिट्सचा एकदम स्टीफ असं क्लाइंब. इथेच खूप दमछाक होते असं गुगलच्या पण बऱ्याच रिपोर्टमध्ये होतं, बऱ्याच लोकांचे यूट्यूबचे होते, त्याच्यातसुद्धा त्यांनी सांगितलं होतं. त्याप्रमाणेच हा जो दिसतो आहे हा चालणं एकदम बघा कशी लोकं आमची चाललेत, हळूहळू चाललेत. आपल्याला सवय नसते एवढं स्टीफ चालण्याकरता. 2 दिवसापूर्वीच आम्ही पावसात मोठा ट्रेक केला होता आणि त्याच्यात पण फार थकून गेलो होतो. असा करत जवळजवळ साधारण 1-1.5 तासांनी हळूहळू करत आम्ही रघुपूर फोर्टच्या इथे जो बेस पॉईंट आहे इथे त्या पॉईंटला पोचलो. इथे पण बरेचसे स्टॉल आहेत. तुम्हाला राहायचं असेल तर रात्री तंबूची टेंटची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. हे बघा हे जे दिसतंय माझ्या मागे हे हिमालयन रेंज आहे आणि हे टेंट बघा. या टेंटमध्ये राहण्याची व्यवस्था होते. बरेचसे धाबे इथे केलेले आहेत आणि इथे आल्यानंतर तुमच्या तोंडातनं शब्द पडतो, वॉव काय सुंदर आहे. स्वर्गावरच आल्यासारखं आपल्याला वाटतं. याच टेबल खुर्चीवर बसून तासनतास तुम्ही गरमागरम चहा आणि कॉफी पीत राहा, बाकी कुठे जाऊच नका. पण आम्हाला तसं करायचं नव्हतं, कारण आत्ताच बसल्यानंतर हळूहळू हलकासा स्नोफॉल चालू झाला होता आणि हे समोर दिसते ही दुसरी तुमची गावं आहेत. त्या गावांमध्ये इथून जरा थोडं क्लिअर असेल तर दिसू शकतं हे गावाची नावं. तो आमचा लोकल गाईड होता, त्यांनी पण आम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. हे धाब्यामधलं आतमधलं त्याचं हे आहे बघा काय छान तो चहा करतोय. हे त्यांची दूध आहेत चहा कॉफी करण्याकरता. त्याला विचारलं इथे काय काय देतो, तर नेहमीप्रमाणे त्यांच्याकडे स्टँडर्ड जे असतं मॅगी तर ही असतेच, व्हेज मॅगी असते, राजमा चावल, आमलेट पाव आणि मग चहा आणि कॉफी या 3-4 गोष्टीच त्यांच्याकडे मिळू शकतात. कारण सामान खालनं वरती आणणं हे सुद्धा एक त्रासदायक काम आहे. पण यांचा टेंट बघा किती सुंदर आहे. त्याच्याशी गप्पा मारत बसलं तर तुम्हाला बरीच काही इथूनची माहिती मिळते. आम्ही जवळजवळ अर्धा तास तिथे बसलो होतो. अर्धा तासामध्ये जवळजवळ 15 ते 20 वेळा ऊन आणि सावलीचा खेळ चालू होता. बारीकसा हलकासा स्नोफॉल होता. हवा बरीच थंड झाली होती. तर ह्या पॉईंटवरनं तुम्हाला एका बाजूला शिमला, कुलू मनाली दिसते आणि मग बाकीचे हे जे पर्वतरांग आहे हिमालयाची, ही पर्वतरांग ही तुम्हाला
दिसू शकते. असा हा एक रघुपूर फोर्टला जाण्याचा हा जो पॉईंट आहे, ह्या पॉईंटपर्यंतच बसलं तरी भरपूर झालं. आम्ही रघुपूर फोर्टला वरती जाण्याकरता थोडंसं टाळलं, कारण बघा आकाशामध्ये काळे क्लाउड होते आणि लोकांनी सांगितलं कधीही आता स्नोफॉल किंवा पाऊस सुरू होईल. ते सुरू होण्याच्या आतच आम्हाला जलोरी पासला पोचायचं होतं, कारण आम्ही 2 दिवसापूर्वीच प्रचंड पावसाचा स्नोफॉलचा अनुभव घेतला होता आणि त्याची काय अवस्था होते हे आम्हाला माहीत होतं. सगळं निसरडं होतं. हा रघुपूर फोर्टचा मॅप आहे. आता या रघुपूर फोर्टला समोर दिसतो, इथून तुम्हाला चालत जायला लागतं वरती. सध्या तर त्या फोर्टवर असं काहीच नाही आहे, सगळे अवशेष राहिलेले आहेत, कारण त्याच्याकडे देखभाल कोणी बरेच वर्षात केलेली नाही आहे. 16व्या किंवा 17व्या शतकात मंडी शासननी हे बांधलेला हा फोर्ट होता. पण ह्या फोर्टबद्दल फार काय माहिती अशी कुठे मिळत नाही. इवन तुम्ही गुगलवर जरी चेक केलं तरी फार काय माहिती नाही आहे. आणि हा मस्त असा हा किल्ला आहे आणि 16व्या किंवा 17व्या शतकात बांधला असावं असा सगळ्यांचा अंदाज आहे, पण असं कन्फर्म कोणीच सांगू शकत नाही. पण एक गोष्ट आहे की हायेस्ट अल्टिट्यूड फोर्ट ऑफ इंडिया म्हणून ह्याला ओळखलं जातं. आणि ह्याच्यातच रिसेंटली 15-1 वर्षापूर्वी हे शृंगार ऋषी मंदिर बांधलेलं आहे. हे सगळे फोटोग्राफ्स माझे नाही आहेत, मी गुगलवरनं घेतलेले आहेत, कारण आम्ही तिथे पोचूच शकलो नाही. आता GB 5000 फीट, जलोरी पास आहे 10,000 फीट आणि रघुपूर फोर्ट आहे 11,000 फीट. GB टू जलोरी 12 किलोमीटर अंतर आहे आणि जलोरी टू फोर्ट इज 3.5 किलोमीटर आहे. म्हणजे तुम्ही 15 किलोमीटरमध्ये 5,000वरनं जवळजवळ 12,000 फुटावर जाता. आता हा बघा, हा माणूस हा लोकल इथूनचा आहे, तो या धाब्यांना सगळं सप्लाय करतो. किती खांद्यावर बाटल्या घेऊन तो चालतो आहे. त्यामुळे तुम्हाला जर पाण्याची बाटली 20 रुपये मिळत असेल आणि 40 रुपये जरी त्यांनी मागितली तरी नक्कीच त्यांना द्या, कारण खूपच मेहनत करून हे लोक सामान घेऊन येतात. राजमा चावल असो किंवा अंडी असो, जे काय ते मागतात तो रिझनेबलच रेट असतो, कारण इथे आणणं सगळं एखादा गोष्ट वरती घेऊन येणं हे फार कठीणच काम आहे. हा बघा, इथे बसून आतमध्ये तो चहा देतो आहे. आपण त्याला आता विचारूया काय त्याचे रेट्स आहेत ते. चावल राजमा कितने मिलते हैं इधर? यहाँ 150 मिलता है. 150 मिलता है. और ऑमलेट पाव ये ऑमलेट 80 का है और मैगी 80 की है वेज, और एग मैगी 100 की है, चीज़ मैगी 100 की है. हां हां. असं करत आम्ही ट्रेक करून परत आलो. आम्ही खाली जलोरी पासला आलो आणि धुवाधार पाऊस सुरू झाला. आम्ही GBला येईपर्यंत भरपूर पाऊस सुरू झाला होता, थंडाई वाढली होती आणि मग आमच्या टेंटमध्ये येऊन आम्ही मस्तपैकी गरमागरम सूप घेतलं. लाईट पण गेले होते, त्यामुळे तिकडे हीटर पण नव्हता. आणि संध्याकाळी जेवणामध्ये आज शेवटचा दिवस होता, चायनीजचा बेत होता. चिकन मंचुरियन होती, चिकन मंचुरियन, चिकन चिली, चिकन फ्राय राईस, नूडल्स, असा झकास असा हा बेत होता. बंद करो भाई. साधारण 4-5 डिग्री टेम्परेचर होतं बाहेर, त्यामुळे सगळेजण आत बसून एन्जॉय करत होते. असा होता आमचा हा 5वा दिवस आणि सुंदर ट्रेक झाला. आता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि थँक्स फॉर वॉचिंग. परत असंच काहीतरी घेऊन निराळे व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत थँक्स, बाय बाय अँड टेक केअर.